बरेच सारे लोक होते आणि प्रभू येशूला त्या ठिकाणी गर्दी असल्यामुळे प्रभू येशूला त्या होडीमध्ये जायचं होतं, कारण होडीमध्ये राहून त्याच्या आजूबाजूला गर्दी खूप असायची. त्यासाठी तो होडीमध्ये गेला, त्यांनी स्वागत केलं प्रभू येशूचे ते होडीमध्ये आणि तो प्रचार करू लागला. पण त्याच्या प्रचार झाल्यानंतर काय झालं की प्रभू येशू बोलला की आत होडी सोडा, आत ढकलून घ्या आत. तो बोलला की रात्रभर आम्ही कष्ट केलं, काही भेटलं नाही आणि आता तुम्ही सांगत आहेत म्हणून आम्ही टाकतो, नाही तर टाकणार नव्हतो. त्याने सांगितलं आत होडी लोटत घेऊन जा आणि त्याच्यानंतर जाल टाका. आणि जसे जाल टाकले त्यांच्या बिझनेस मध्ये फायदाच फायदा झाला. इतकं जाळ्यामध्ये मासले आले, इतके मासले आले की ते जाल जे होते ते फाटू लागले. ते सांगायला लागले दुसऱ्यांना, जे दुसरे होते त्यांना पण की आम्हाला मदत करण्यासाठी या, पण त्यांना पण त्यांच्यामध्ये पण भरपूर काही मासे त्याला सापडले होते. कारण प्रभू येशूने शब्द सांगितला होता की जा आता आतमध्ये सोडा, आतमध्ये घेऊन जा आणि जाळी टाका. आणि जेव्हा त्याने टाकले काम बनला सुरुवात झालं. जर तुम्ही विश्वास के साथ आपल्या बिझनेस मध्ये प्रभू येशू स्वागत करणार की प्रभू स्वागत आहे तुझं माझ्या या ठिकाणी, कोणता पण बिझनेस आहे त्या बिझनेस मध्ये देव त्या बिझनेस मध्ये दुगना तिगना नाही तर 100 पटीने वाढ करेल. सुराच आपला आमेन. 100 पटीने वाढ करेल. सुराच आपला आमेन. हालेलुया. बराचसा बिझनेस जो आहे कस्टमर वाला बिझनेस आहे. बराच सारा बिझनेस, दुकान आहे तर दुकान मध्ये कस्टमर पाहिजे. जर कस्टमर नाही आले, लोक घ्यायला आलेत नाही, धंदा चालणार नाही. ऑटो आहे, रिक्षा आहे, गाडी आहे, काही पण आहे, तिथे कस्टमरची गरज आहे. पण जो पेत्र होता त्याला मासल्याची गरज होती. इथे कस्टमरची गरज तर त्याला होतीच, पण जर मासले त्याला भेटले तर कस्टमर ऑटोमॅटिक येतील मासले घेण्यासाठी. पण जर मासले त्याला भेटले नाही, कस्टमर येऊन ना निघून जातील. का? मासले त्याच्याकडे नाही. तर त्याला मेन जो बिझनेस होता तो म्हणजे मासले धरण्याचा. आणि मासले त्याला असे भेटले का? तर प्रभू येशू स्वागत केलं आणि स्वागत केल्यानंतर त्याला इतकं धन भेटलं, इतकं धन भेटलं की ते जाळी फाटू लागले. आमेन. आज जर तुम्ही विश्वास करणार ते तुमच्यामध्ये, तुमच्या परिवारमध्ये, तुमच्या घरामध्ये, बिझनेस मध्ये हर एक ठिकाणी जर तुम्ही स्वागत करत राहाल, देव अचंब रीतीने काम करेल आणि चमत्कार तुम्ही होताना पाहाल. येशू नावाचा आपला आमेन. आणि चमत्कार